हॅलो एव्हरीवन, मी पी थोरात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मसी ऑफिसरचा जो सिलेबस आहे तो डिस्कस करणार आहोत. मागचा जो व्हिडिओ मी बनवला त्याच्यामध्ये तुमच्याशी फार्मसी ऑफिसरची जी नवीन ॲड आहे MPSC थ्रू जी ॲड आलेली आहेत, 2 ॲड आलेले आहेत. एक 2 जागेसाठी ॲड आहे आणि दुसरी 10 जागेसाठी आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे कशा प्रकारची ॲड आहे, किती जागा आहेत, कास्टनुसार असू द्या किंवा जनरल कॅटेगरीसाठी असू द्या. त्याचसोबत कुठले असे विद्यार्थी आहेत की जे हे फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहेत. फॉर्मची जी पुढची प्रोसेस आहे ती कशी होणार आहे डिटेलमध्ये या दोन्हीसुद्धा ॲड मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती डिटेलमध्ये अवेलेबल करून दिलेले आहे. जर तुम्हाला या 2 पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही ते 2 ॲडचे व्हिडिओ जे आहेत ते डिटेलमध्ये बघून घेऊ शकता. तर ॲड टाकल्यानंतर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला फार्मसी ऑफिसरचा सिलेबस असू द्या, त्याच्यानंतर ड्रग इन्स्पेक्टर सिलेबस असू द्या, याच्याविषयी बरेच प्रश्न केले. तर कालपासून मी हा सिलेबस शोधतो फार्मसी ऑफिसरचा. ड्रग इन्स्पेक्टरचा सिलेबस मला ऑलरेडी भेटला होता आणि तुम्हाला मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. जुना सिलेबस आहे 2015चा. त्याचसोबत ही जी सिलेबस कॉपी सध्या माझ्या हातामध्ये आहे फार्मसी ऑफिसरची MPSCची जी फार्मसी ऑफिसरची पोस्ट निघली 2 दिवसापूर्वी, तर त्याची सिलेबस कॉपी आहे. ही सुद्धा सिलेबस कॉपी जी आहे ती जुनी आहे. 2013 का 15मध्ये फार्मसी ऑफिसरच्या MPSC थ्रू जागा निघली होती. ही जी पोस्ट आता 2 दिवसापूर्वी निघलेली आहे तिचीच ही सिलेबस कॉपी आहे. सिलेबस जो आहे तो जुना आहे, मला वाटतं एक 5 ते 6 वर्षापूर्वीचा. डिस्कस करण्याचं कारण एवढंच आहे की तुम्हाला अभ्यास करत असताना बेसिक आयडिया कळून जावी कशा प्रकारचा मागच्या एक्झामचा पॅटर्न होता. MCQ असू द्या किंवा सिलेबसमध्ये कशा प्रकारचे पॉईंट आहेत, कुठल्या विषयावरती फोकस करायचा आहे, तर हे तुमचे जे बेसिक डाऊट आहे तुमचे अभ्यास करत असताना क्लिअर व्हावेत. त्याच्यामुळे ही सिलेबस कॉपी जी आहे ती जुनी असतानासुद्धा मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. जेव्हा नवीन सिलेबस साईटवरती अपलोड होईल मग तो ड्रग इन्स्पेक्टरचा असू द्या किंवा फार्मसी ऑफिसरचा असू द्या, त्याच्यावरती मी तुम्हाला डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओ देईल. तुर्तास फक्त आपण ही जी सिलेबस कॉपी आहे यासाठी डिस्कस करत आहोत कारण अभ्यास करत असताना तुम्हाला नेमकं समजलं पाहिजे की आपल्याला फार्मसीचा टेक्निकलचा अभ्यास करायचा आहे की नॉन टेक्निकलच्या विषयावरती आपल्याला फोकस करायचा आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर अशा प्रकारची सिलेबस कॉपी आहे बघा. वर बघू शकता तुम्ही सिलेबस फॉर द पोस्ट ऑफ द फार्मासिस्ट इन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सर्व्हिस ग्रुप बी. तुमच्यापैकीच एका विद्यार्थ्यांनी जे जॉईन आहेत फार्मसी ऑफिसर, तर त्यांनी मला सिलेबस पाठवलेला आहे. ऑफिशियल साईटवरून त्यांना सिलेबस भेटलेला आहे, त्यामुळे काळजी करू नका. स्टँडर्ड तुम्ही बघू शकता डिग्री. आणि तुमच्यापैकी बरेच जण मला प्रश्न विचारत होते की डिप्लोमाचे पोरं यासाठी अप्लाय करू शकतात का. व्हिडिओमध्ये जरी मी तुम्हाला डिप्लोमा सांगितलं असेल तर बऱ्याच जणांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं मला की MPSCमध्ये ज्या पोस्ट भरल्या जातात त्या बेसिकली डिग्रीवरती भरल्या जातात. आणि त्याच प्रकारे जे फार्मसी ऑफिसरचा आपला सिलेबस आहे जो की ओल्ड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड दिसत असली तर डिग्री दिलेलं आहे. इंग्लिश मीडियम असणार आहे तुमचं एक्झामचं. त्याचसोबत नेचर ऑफ द पेपर जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे MCQ टाईपचं असणार आहे. टोटल मार्क्स जे असणार आहे ते असणार आहेत 100. नंबर ऑफ क्वेश्चनसुद्धा 100 तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यानंतर ड्युरेशन 1 आवर, 1 तासाचा तुम्हाला कालावधी दिला जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि एकूण मार्क असणार आहे 100. हा जो पॅटर्न आहे हा जुना पेपरचा फार्मसी ऑफिसरचा पॅटर्न आहे. कदाचित त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस तुम्हाला या एक्झाममध्ये आढळतील किंवा अशाचा सिलेबससुद्धा असू शकतो. डिस्कस करण्याचं फक्त एवढंच कारण आहे. तुमच्यापैकी बरेच जण मला विचारत होते आणि तुम्हाला अभ्यास करत असताना कळून जाईल की मागचा एक्झामचा पॅटर्न कसा होता. त्याच्यामुळे आपण हा ओल्ड सिलेबस डिस्कस करत आहोत. सिलेबसमध्ये पार्ट 1 आणि नेक्स्ट जो असणार आहे तो पार्ट 2 असणार आहे. जो पार्ट 1 असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं बघायला भेटेल फार्मास्युटिक्स डिस्पेन्सिंग अँड हॉस्पिटल फार्मसी. सुटिक्सचे हे जे आहेत ते सब ब्रँचेस किंवा सब सब्जेक्ट आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट दिसत असेल फॉर्म्युलेशन. त्याच्यामध्ये कुठले टॉपिक्स कवर केले आहेत बघा. टाईप्स ऑफ फॉर्म्युलेशन, प्रिपरेशन, पॅकेजिंग, लेबलिंग अँड स्टोरेज, व्हेरियस कन्व्हेन्शनल अँड प्रोलॉंग रिलीज ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, प्री ओरल अँड पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन, नोव्हेल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन इन्क्लुडिंग पल्मोनरी नजल ऑप्थॅल्मिक ट्रान्सडर्मल कन्सेप्ट ऑफ द ड्रग स्टॅबिलिटी अँड सेल्फ लाईफ. सुटिक्सचे टॉपिक आहेत. बेसिक कुठलंही पुस्तक तुम्ही परचेस केलं तर तुम्हाला हे जे टॉपिक्स आहेत ते भेटून जातील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी याची बुकलिस्टसुद्धा शेअर करणार आहे. त्याच्यानंतर प्रिस्क्रिप्शन हा टॉपिक तुम्हाला RMA मध्ये सापडून जाईल. त्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन, टाईप्स ऑफ प्रिपरेशन, देअर फंक्शन, हँडलिंग ऑफ द प्रिस्क्रिप्शन, चार्जिंग पॉलिसी, लेबलिंग रिक्वायरमेंट ॲज पर व्हेरियस शेड्यूल, मेन्शनिंग ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, इट्स अडेंडम, फार्मसी ॲक्ट 1948, ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर ॲज पर द रेग्युलेटरी रिक्वायरमेंट, नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट. PGचा जो आहे तो इथं सिलेबस दिलेला आहे. प्रिस्क्रिप्शन हा तुम्हाला सुटिक्समध्ये RMA सापडून जाईल. बाकीचे जे आहे ते ज्युरिस्प्रुडन्सचे BS कुचेकर सरांच्या पुस्तकात तुम्हाला सापडून जातील. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे बघा पोस्टॉलॉजी. हा पण सुद्धा सुटिक्सचा पार्ट आहे. तुम्हाला RMA भेटून जाईल. डेफिनेशन दिलेले आहेत. फॅक्टर ऑफ ॲक्टिंग डोस सिलेक्शन, कॅल्क्युलेशन ऑफ द डोसेस फॉर्म पीडियाट्रिक अँड जेरियाट्रिक पेशंट्स. पोस्टॉलॉजीचा टॉपिक सुटिक्सचा पार्टमध्ये तुम्हाला सापडून जाईल. त्याच्यानंतर स्टडी ऑफ व्हेरियस फार्माकोपिया हा सुद्धा सुटिक्सचा पार्ट आहे. मोनोग्राफ त्याच्यामध्ये व्हेरियस क्वालिटी कंट्रोल टेस्ट,
मेन्शन इन द मोनोग्राफ IP, USP, EP अँड BP. फार्माकोपियाचे टाईप्स दिलेले आहेत बघा, आणि हे तुम्हाला RMA सापडून जातील. 5 नंबरचा टॉपिक आहे स्टराईल प्रोडक्ट. हा सुद्धा सुटिक्सचा पार्ट आहे. RMA त्याच्या छोट्या पुस्तकात भेटून जाईल. मॅन्युफॅक्चरिंग दिली, क्वालिटी कंट्रोल, मेथड ऑफ स्टरलायझेशन, व्हॅलिडेशन, टेस्ट ऑफ स्टरिलिटी, स्टेट ऑफ पायरोजन, concept of the asepsis and maintenance of the aseptic condition, central sterile supply department and its function. सोबत काही जर पॉईंट तुम्हाला बेसिक डिप्लोमाच्या पुस्तकात भेटत नसेल RMA तर तुम्ही इंडस्ट्रियल फार्मसीचं लॅकपनचं जे पुस्तक आहे ते सुद्धा यासाठी रेफर करू शकता. त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजीचा पॉईंट दिलेला आहे, मायक्रोबायोलॉजिकल मीडिया, त्याच्यामध्ये प्रिपरेशन आणि स्टरलायझेशन दिलेलं आहे. सर्जिकल ड्रेसिंग, त्याच्या प्रॉपर्टीज, स्टरलायझेशन, स्टँडर्ड अँड टेस्ट फॉर स्टरिलिटी, देन लिगाचर अँड सुचर हा हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसीचा पार्ट आहे. ॲब्सॉर्बेबल अँड नॉन त्याचे टाईप्स, त्याचे प्रिपरेशन, स्टँडर्ड आणि टेस्ट ऑफ स्टरिलिटी. हे बेसिक डिप्लोमाचे जे हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसीचे पुस्तकं आहेत निराली पब्लिकेशनचे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे पॉईंट दिलेले आहेत ते भेटून जातील. त्याच्यानंतर 6 नंबरचा पॉईंट हॉस्पिटल अँड ड्रग स्टोअर. तर त्याच्यामध्ये बघा लेआउट, डिझाईन, स्टाफ, material coding and stocking including the storage condition, legal requirement, maintenance of the various register, use of computer for the day and day recording keeping, inventory control, concept of EOQ, economic order quantity, purchase policy, drug distribution standard in hospital, dispensing in patient and outpatient, safe use of drug in hospital. तर हा जो सिलेबस आहे तो ड्रग स्टोरेज अँड बिझनेस मॅनेजमेंट डिप्लोमाचा जे बेसिक सब्जेक्ट आहे तर त्याचा सिलेबस आहे. कुठले बेसिक पुस्तक आहे RMAचं सुद्धा पुस्तक छान आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा सिलेबस तुमचा कवर होऊन जाईल. त्याच्यानंतर क्लिनिकल फार्मसी सांगितल्याप्रमाणे हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी छोटे पुस्तकं आहेत निराली पब्लिकेशनचे, ते तुम्ही परचेस करू शकता. त्याच्यामध्ये सिलेबस बघा, क्लिनिकल फार्मसीचा ड्रग अँड पॉयझन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस अँड इट्स मॅनेजमेंट, पेशंट काउन्सिलिंग, पेशंट इन्फॉर्मेशन, लिफलेट, पेशंट मेडिकेशन अडेरन्स, ड्रग अँड ड्रग फूड इंटरॅक्शन, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, यूज ऑफ द सॉफ्टवेअर अँड डाटाबेसेस फॉर द मॉनिटरिंग, ड्रग इंटरॅक्शन अँड ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन अँड ॲडिओसिंग्रेटिक रिॲक्शन. हे 2 पुस्तकं आहेत हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसीचे, त्याच्यामुळे तुम्हाला याचा सिलेबस जो आहे तो भेटून जाईल. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पार्ट असणार आहे पार्ट 2, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला फार्मॅकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजी या सब्जेक्टवरती प्रश्न विचारले जातील. फर्स्ट टॉपिक आहे कन्सेप्ट ऑफ द हेल्थ अँड डिसीजेस. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एजंट, प्रिव्हेन्शन ऑफ द डिसीजेस लाईक एड्स, ट्युबरक्युलोसिस, ब्रीफ आउटलाईन ऑफ द कम्युनिकल डिसीजेस, मॉडेल ऑफ द ट्रान्समिशन अँड प्रिव्हेन्शन, हे टॉपिक तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर फर्स्ट एड, इमर्जन्सी ट्रीटमेंट ऑफ द शॉक, स्नेक बाईट, ड्रग बर्न, पॉयझनिंग, फ्रॅक्चर्स तुम्हाला हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसीमध्ये पॉईंट भेटून जातील. त्याच्यानंतर फार्मॅकोलॉजी ऑफ अ फॉलोइंग क्लासेस ऑफ द ड्रग्स, त्याच्यामध्ये अँटी हायपरटेन्सिव्ह, अँटी एन्जायनल, अँटी हायपरलिपिडेमिक, कार्डिओटोनिक, अँटी ॲलर्जिक, अँटी डायबेटिक, अँटी मायक्रोबियल, अँटीबायोटिक इन्क्लुडिंग द न्यूअर जनरेशन अँटीबायोटिक, अँटी अल्सर, अँटॅसिड, अँटी HIV आणि अँटी डिप्रेशन. तर हे जे क्लास तुम्हाला इथे विचारलेले आहेत याचे तुम्हाला फार्मॅकोलॉजीवरती किंवा क्लासिफिकेशनवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट आहे बघा क्लिनिकल टॉक्झिकोलॉजी. याच्यामध्ये क्लिनिकल सिम्पटम्स, मॅनेजमेंट ऑफ द अक्यूट पॉयझनिंग ड्यू टू पेस्टिसाइड, ओपिएट्स, बार्बाजुएट, बेन्झोडायझेपिम, अल्कोहोल, इथेनॉल, मिथेनॉल, पॅरासिटामॉल अँड सॅलिसिलिक ॲसिड, हेवी मेटल्स, आर्सेनिक, लेड, मर्क्युरी, रेडिएशन पॉयझनिंग. तर जे अँटीट्यूड्स तुम्हाला दिलेले आहेत जे की बऱ्याच एक्झाममध्ये विचारले जातात, तर त्याच्यावरती तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातील. आणि KDT पाटीलचा जो बॅक सेशन असणाऱ्या पुस्तकाचा मोठ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिनिकल टॉक्झिकोलॉजी हे पॉईंट जे आहेत ते भेटून जातील. तर अशा प्रकारचा सिलेबस होता जी मागची MPSCची फार्मसी ऑफिसरची परीक्षा झालेली आहे. 2 बेसिक सब्जेक्ट आहेत सुटिक्स, त्याच्यामध्ये DSBM आहे, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी आहे, आणि आपलं कोर जे इंडस्ट्रियल फार्मसी आहे त्याचा सिलेबस. त्याच्यानंतर सेकंड असणार आहे फार्मॅकोलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी, त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक फार्मॅकोलॉजी त्याचसोबत जनरल फार्मॅकोलॉजी आणि क्लिनिकल फार्मॅकोलॉजी टॉपिक असणार आहेत, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. पुन्हा एकदा जो एक्झामचा पॅटर्न आहे तुमच्याशी शेअर करतो. टोटल 100 प्रश्न असतील, त्याला 100 मार्क्स असतील. त्यासोबत ड्युरेशन जो असणार आहे तो असणार आहे 1 तासाचा. स्टँडर्ड असणार आहे डिग्री, देन मीडियम असणार आहे इंग्लिश, आणि नेचर ऑफ द पेपर असणारे ऑब्जेक्टिव्ह टाईप्स ऑफ द क्वेश्चन. अशा प्रकारे 100 मार्काची तुमची एक्झाम होईल, त्याला 100 मार्क्स असतील आणि 1 तासाचा तुम्हाला कालावधी दिला जाईल. त्याच्यामध्ये त्याचं मीडियम जे असणार आहे ते असणार आहे इंग्लिश, स्टँडर्ड असणार आहे डिग्री टाईपचे जे प्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये डिग्री लेवलचे, आणि नेचर ऑफ द पेपर असणार आहे ऑब्जेक्ट. तर अशा प्रकारचा एकंदरीत सिलेबस आहे. तुम्हाला बेसिक आयडिया कळून गेलीच असेल की कुठल्या विषयाला तर आपल्याला फोकस करायचा आहे, टेक्निकलला करायचा आहे किंवा नॉन टेक्निकलला करायचा आहे. जर मला मागचा जो प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर जर भेटला फार्मसी ऑफिसरचा MPSC थ्रू, तर डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी चर्चा करेल की कशा प्रकारचे क्वेश्चन त्यामध्ये विचारले गेले होते आणि तुम्हाला अभ्यास करत असताना कुठल्या नेमका विषयावरती फोकस करावं लागेल. त्याचसोबत DIचा अभ्यासक्रमसुद्धा तुम्हाला बरेच प्रश्न विचारत होते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला DIचा जो सिलेबस असणार आहे
ओल्ड 2015चा, तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुमच्याशी डिस्कस करेल. त्याचसोबत MPSC फार्मसी ऑफिसर आणि ड्रग इन्स्पेक्टरची बुक लिस्टविषयी तुम्ही प्रश्न विचारताय, तर मी थोड्या दिवसामध्ये डिटेलमध्ये तुमच्याशी त्याविषयी सुद्धा चर्चा करणार आहे. कुठले बुक तुम्हाला त्यासाठी यूज करावे लागतील या दोन्ही पोस्ट. अशा प्रकारची इम्पॉर्टंट अपडेट होते आजच्या व्हिडिओमध्ये. थांबा, भेटा काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट. काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.